नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो राजेश वानखडे ऑफिशियल आपले यूट्यूब चॅनलवरती। वनरक्षक भरती जी आहे ती MPSC कडे वर्ग करण्यात आलेली आहे। अशा आशयाचं परिपत्रक जे आहे जे नागपूरच्या वनपरिक्षेत्राच्या कार्यालयातून पारित झालेलं आहे ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रथमदर्शनी हेच लक्षात येतं की MPSC कडे ती वनरक्षक भरती जी आहे ती वर्ग करण्यात आलेली आहे। मग त्यानुसार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोलाहल चालू आहे की आता वनरक्षक भरती जर का MPSC कंडक्ट करणार आहे तर मग पेपर पॅटर्न कसा राहणार आहे, पेपर 1 होईल की 2 होतील की त्याच्यानंतर ग्राउंडच्या प्रक्रियेमध्ये बदल होईल की नाही, अशा पद्धतीचे जे काही आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आणि प्रश्न चालू आहेत। तर त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। व्हिडिओवर जर का नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच पद्धतीचे अपडेट्स जे आहेत या चॅनलवर मी तुम्हाला देत असतो। बघा, वनरक्षक भरती जी आहे ती पहिले सरळ सेवेने होत होती, परंतु आता ती वनरक्षक भरती जी आहे ती MPSC कडे वर्ग करण्यात आलेली आहे। अशा आशयाचं नागपूर परिक्षेत्राच्या कार्यालयातून 18 ऑगस्ट 2026 रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की वनपरिक्षेत्रातील वनरक्षक आणि इतर जी संवर्गाची पदे आहेत, जी गट क संवर्गाची पदे होती ती MPSC मार्फत सरळ सेवेने भरावयाची आहेत। अशा आशयाचं जे परिपत्रक आहे ते व्हायरल होत आहे। तर मग हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की वनपरिक्षेत्रातील गट क संवर्गाची जी काही पदे आहेत त्याच्यामध्ये वनरक्षक असेल आणि इतर जी पदे असतील ती MPSC मार्फत भरावी। परंतु MPSC मार्फत भरावी म्हणजे MPSC मार्फत भरत असताना ती सरळ सेवेने भरावी, हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे। तर मग प्रथमदर्शनी आपण ह्या शब्दाकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला ग्राह्य हेच धरावं लागेल की पेपर MPSC कंडक्ट करेल, परंतु मग ते MPSCच्या पॅटर्ननुसार, जसं की आता तलाठी भरतीचं झालं की पहिले प्री आणि त्याच्यानंतर मेन्स म्हणजे काय गट क चे नियम त्या तलाठी भरतीला लागू केले। तलाठी भरती पहिले सरळ सेवा घेत होती, एकच पेपर होत होता, एका पेपरवर तुमचं सिलेक्शन होत होतं। मग वनरक्षक ह्या जे पद आहे ते वनरक्षक पदाची जी भरती होणार आहे ती सुद्धा जर का MPSCने घेतली तर MPSCने त्या पदाला सुद्धा जर का मग प्री आणि मेन्स अशा पद्धतीची परीक्षा पद्धती जर का लागू केली तर मग त्या वनरक्षक पदाला ग्राउंडची सुद्धा प्रक्रिया आहे, ग्राउंडची सुद्धा प्रक्रिया होत असते। या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत, परंतु मग त्या परिपत्रकामध्ये ह्या गोष्टी साफपणे आणि स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत की वनरक्षक आणि इतर पदे MPSC मार्फत सरळ सेवेने भरावी। MPSC मार्फत सरळ सेवेने भरावी म्हणजे काय, तर आपण ह्या गोष्टी स्पष्टपणे लक्षात घेतल्या पाहिजेत की MPSCच पेपर कंडक्ट करेल, पण पेपर सरळ सेवासारखा होईल म्हणजे काय, तर एकच पेपर होईल असे जास्तीत जास्त चान्सेस आहेत। ठीक आहे, बाकी तुमच्या मनामध्ये जास्त काही संभ्रम निर्माण होऊ देऊ नका परीक्षा पद्धतीबद्दल आणि क्वालिफिकेशनबद्दल। काय क्वालिफिकेशन काय, पहिले 12वी होतं तर आता ग्रॅज्युएशन होईल का असं तुम्हाला वाटत आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ते काळावर आणि वेळेवर आपण सोडून दिल्या पाहिजेत। आपलं काम आणि आपलं कर्तव्य काय आहे, तर प्रॅक्टिस चालू ठेवणे आणि अभ्यास चालू ठेवणे या गोष्टी। नाहीतर मग ह्या गोष्टी आता असंच झालं तर मग त्याच्यानंतर खचून जायचं नसतं। जे काही आपली तयारी आहे ती तयारी जशा पद्धतीनं आपण पूर्व पद्धतीने करत होतो तशाच पद्धतीनं चालू ठेवायची। मग पेपर एकच होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि ग्राउंडच्या प्रक्रियेमध्ये बदल होईल का किंवा मग क्वालिफिकेशनच्या प्रक्रियेमध्ये काही बदल होईल का, ह्या गोष्टी काळा आणि वेळेवर सोडून दिल्या पाहिजेत आपण। आणि ही भरती नेमकी कधी होईल, जाहिरात कधी येईल, ते काही मी सांगू शकत नाही, परंतु भरती 2027 मध्येच होईल एवढं निश्चित आहे। कारण त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की वनपरिक्षेत्रातील 2027 वनपरिक्षेत्रातील 2 गट क संवर्गाची पदे ही 2027च्या भरतीमध्ये भरण्यात यावी। 2027 मध्ये हा 2027चा जो आहे उल्लेख त्याच्यामध्ये स्पष्ट आहे। मग जाहिरात जी आहे ती जाहिरात कदाचित 2026 मध्ये येईल, परंतु भरती प्रक्रिया जी आहे ती भरती प्रक्रिया 2027 मध्येच होण्याचे जास्त चान्सेस आहेत। बाकी इतर काही जर का तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि अजूनपर्यंत तुम्ही जर का व्हिडिओला लाईक केलेला नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच पद्धतीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मी या चॅनलवर देत असतो। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।